आधी मरणाही आधी राहिलो मरुणी, मग केले मनी होते तैसे। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवाया वीण। तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा आम्हा। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवाया वीण। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशम्। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, जयाचे नियाठवे। शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे। जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षरांसी, भावाचे अवतरण। अवतरविती खुण, हातातडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय, जय हृदय विवसोनी ठाय। तरी वडे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता। मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले मनी होते तैसे। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवाया वीण। प्रस्तुत कोंडाजी बाबांच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा विराणी या प्रकरणातील अभंग। संप्रदायामध्ये 2 प्रकारच्या राण्या आहेत, एक विरहिणी आहे आणि एक विराणी आहे। विरहिणी ज्ञानोबारायांची आणि विराणी तुकोबारायांची। विरहिणी आणि विराणी मधला काय प्रकार आहे, काय बदल आहे ह्या दोघांमध्ये? विरहिणी जिला अगोदर आपला प्रियकर भेटलेला पण आता भेटत नाही म्हणून त्याच्या विरहाने युक्त आहे, ती विरहिणी। आणि विराणी म्हणजे प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली। मग इथला प्रियकर कोण आहे? तर जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे, सावळ परब्रह्म जे विटेवर उभा आहे, तो उत्तम पुरुष आहे, तो प्रियकर आहे। आणि त्या प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली ही विराणी आहे। विराणी म्हणजे थोडक्यात वीर राणी, जी जीवावर उदार झालेली आहे, तिला विराणी म्हणतात। आता याला दुसरंही नाव आहे। या प्रकरणामध्ये जवळपास 14-15 अभंग असावेत, तर याला दुसरं नाव असेल व्याभिचारी प्रकरण। प्रकरण हे जरा नाजूक आहे। हा विषय बाहेर समाजात सांगण्यासाठी ते वय असावं लागतं। वयोवृद्ध तपवृद्ध मंडळी हा विषय अधिकारानं सांगू शकतात। मी ओझरती रूपरेषा त्याची सांगतो। व्याभिचार प्रकरणामध्ये आपल्या पतीला सोडून परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडलेली जी स्त्री, तिचं वर्णन या अभंगामध्ये केलं। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरून घ्यावे तरी शिष। संसारा हाती आपुलेनी आगे, लावून मागू ते पावला। विराणी प्रकरणातला हा अभंग। तो परपुरुष जो विटेवर उभा आणि ज्या पुरुषाबरोबर संसार चालू आहे, प्रपंच चालू आहे, तो हा संसार।
गाडग्या मरक्यांचा, पती पत्नींचा, मुलाबाळांचा, सगळ्या सोयऱ्यांचा, भाऊबंधांचा, जमीन जुमल्याचा, हा आपला पती आहे आणि तो परपुरुष आहे. या परपुरुषाला सोडून त्या परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडलेली स्त्री, तिला किती दिव्य करावं लागतं, किती दिव्य भोगावं लागतं. वास्तविक पाहता हा अभंग जो आहे हा 400 वर्षापूर्वीचा, की तेव्हा इतकी मर्यादा होती, घरातील स्त्री परपुरुषाला पायाचं नख सुद्धा दिसू देत नव्हती, इतकी मर्यादा होती. माझ्या लहानपणी, आता 400 वर्ष फार दूर झाली, माझ्या लहानपणी मी पाहिलेलं सांगतो. माझ्या वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ते बसलेली. जर कधी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मुंबईवरून गावाला आलो तर त्यावेळेस माऊल्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांच्या समोरून जात नव्हत्या. मुंडासं घातलेली, पिळदार मिशा असलेली वयोवृद्ध मंडळी त्या लिंबाखाली, त्या पिंपळाखाली त्या पारावर बसलेली असायची गावठाणात. त्या मधल्या आळीतून जर स्त्रीला जाण्याची गरजच पडली तर मग हातभर पदर खाली असायचा आणि पायातल्या चपला हातामध्ये घेऊन मान खाली घालून त्यांच्या समोरून मंडळी जायची, मी माझ्या आईचं पाहिजे. आणि तो काळ असा होता, जर घरमालकाचा जोडा त्या दरवाज्यात दिसत नसेल तर बाहेरून काही निरोप सांगण्यासाठी आलेला पुरुष सुद्धा घरामध्ये आवाज देत नव्हता. किंवा कितीही तहान लागलेली असले, उन्हातून आला तर पाणी मागत नव्हता, कारण घरमालकाचा जोडा दिसत नाही. आज घरात स्त्रिया असतील तर पाणी सुद्धा पित नव्हता, असा तो काळ. म्हणजे हा अलीकडचा काळ. आणि जगद्गुरूंचा काळ तर काय असेल, काय मर्यादा असेल. त्या काळामध्ये जर एखादी स्त्री व्यभिचाराला टेकली, क्वचितच प्रसंग, लाखो करोडातून एखादा, आणि जर त्या स्त्रीचा व्यभिचारपणा जर समाजाच्या उघडकीस आला तर तिला दगडाने ठेचून मारलं जात होतं असा इतिहास. किंवा तिला वाळीत टाकलं जायचं आणि अन्न पाण्या वाचून झुरत झुरत स्त्री प्राणत्याग करत होती, असा तो काळ. त्या काळातला हा रंग, की काय धाडस आहे त्या स्त्रीचं. म्हणजे वास्तविक पाहता हे धर्माला अनुसरून नाही, हे परपुरुषावरचं प्रेम धर्माला अनुसरून अजिबात नाही. नरक यातनाचं 21 नरकामध्ये त्याचं वर्णन आहे. जर परस्त्री किंवा परपुरुषाबरोबर समागम केला तर लोखंडी तापलेला खांब त्याला यमदूत आलिंगन द्यायला लावतात आणि प्राण तर काही जात नाही, कारण प्राण काढण्याचं काम यमाच्या हातात असतं. आणि तप्त झालेल्या त्या लोखंडी खांबाला ते यमदूत बळजबरीनं, बळदंड यमदूत त्याला ओढून आणून त्याची मिठी लावतात. तर तुला तिथे गोड वाटलं करायला, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. आणि अतीव यातना त्या जीवाला देतात. हे शास्त्राने सुसंस्कृत असलेला तो काळ, एक शास्त्राचं अतीव दुःख डोळ्यासमोर, परिणामांचं दुःख, आणि सत्य परिस्थितीमध्ये लोकही यातना देतील ही भीती, हे दोन्ही डोळ्यासमोर असताना सुद्धा ती स्त्री जेव्हा व्यभिचाराला टेकली, तिच्यातलं दोष दर्शन संतांना झालं नाही. त्यातून संत हे गुणच घेत असतात. कोणत्याही स्थितीतून तिथून गुण उचलणं ही संतांची नजर आहे. थोडासा विषयांतर करतो, किंचित, फार नाही. पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते, त्या वनवासामध्ये होते, चालताना एक कुत्र सडून पडलं होतं. त्याला सुळबुळीत किडे पडले होते आणि अतिशय दुर्गंधी सुटली होती. त्या वाटेतच ते कुत्र पडलेलं, सगळ्या अंगाला किडे पडलेले, तोंड वाचून पडलेले, डोळ्यातून किडे बाहेर येत आहेत. हळूहळू ते शरीर संपलेलं आहे बऱ्यापैकी.
आणि घाण दुर्गंधी सुटलेली हे 5 पांडव तिथून जात असताना प्रत्येक जण, अर्जुन एक म्हणतो, भीम एक म्हणतो, नकुल, सहदेव यांची वचन, अरे किती घाण आहे, किती दुर्गंधी, कसं ते दिसतंय विचित्र, सगळ्यांनी दोष दिले. पण धर्मराज जे होते, युधिष्ठिर, ते म्हणाले, अरे वेड्यानो, तुम्हाला त्याची फक्त भानच दिसली का, ती दुर्गंधीच आली का, याही अवस्थेत त्याचे पांढरे शुभ्र दात चमकतायत, ते तुम्हाला दिसले नाही. कितीही वाईट परिस्थितीतून गुण ग्रहण करणे, गुणग्राह्य दृष्टी संतांची. तसं इथे अति निंदनीय कर्म, परपुरुषाशी समागम करणं, संबंध ठेवणं. पण 400 वर्षापूर्वीची ही शास्त्राने सुसंस्कृत असलेलं ते जीवन, मर्यादामय जीवन, आणि ह्या जीवनात ही स्त्री परिणामांचा विचार न करता, दगडाने पेचून माती लोक या परिणामाचा विचार न करता जीवावर उदार होऊन, धीरोदत्त होऊन परपुरुषाच्या समागमासाठी घरत्याग करते. हे जगद्गुरूंच्या जेव्हा निदर्शनात आलं, ती म्हणाले, अरे एका नश्वर सुखासाठी जर ही स्त्री एवढं दिव्य करू पाहते, पुढचा मृत्यू तिला दिसत नाही, तर मी ज्या पुरुषोत्तमासाठी निघालेलो आहे, त्या पुरुषोत्तमासाठी का बरं जीवाची पर्वा करू. हा गुण त्या श्रीकृष्ण जगद्गुरूंनी घेतला. हे क्षणिक आणि क्षणभंगूर सुख की जे भोगेपर्यंत संपून जातं आणि ज्याचा परिणाम अतीव दुःखाचा आहे. शास्त्रानुरूपही दुःख आहे, शरीराची हानी आहे, मनही चंचल होत आहे, आणि स्तुतीत कुणी निंदाच होणाऱ्या जगतामध्ये तरी सुद्धा अतिशयिक आणि क्षणभंगूर सुखासाठी जर ही परिणामांचा विचार न करता निघाली, तर मला जे मिळणार आहे ते शाश्वत मिळणार आहे. बरं, हिच्यासारखं क्षणिक मिळणार नाही, व्यापक मिळणार आहे, ओतप्रोत मिळणार आहे, सदराभरीत ठोस मिळणार आहे, आनंद घन स्थितीला मी प्राप्त होणार आहे. तर मग मी त्या परम सुखासाठी, त्या अनंत सुखासाठी या नश्वर प्रपंचाला का मला सोडत नाही, का सोडू नये. आणि म्हणून हा गुण, तिचा धीर नावाचा गुण, त्या परस्त्रीकडून, त्या व्याधिचारी स्त्रीकडून जगद्गुरु तुकोबारांनी उचलला आणि स्वतःकडे लावला. आणि मग त्यांनी हे सुख परपुरुषाचं, म्हणजे ह्या पुरुषोत्तमाचं, या कृष्णाचं, या परमतत्वाचं सुख उपभोगण्यासाठी संसार रूपी पतीचा त्यांनी त्याग केला. लक्षात घ्या, मी अभंगाची प्रस्तावना सांगतो. जोपर्यंत त्या पुरुषोत्तमाला, त्या परपुरुषाला, त्या उत्तम पुरुषाला आपण प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण सगळे स्त्रिया आहोत. जोपर्यंत तो पुरुषोत्तम मिळत नाही, तोपर्यंत पुरुषही स्त्री आहे आणि स्त्रियाही स्त्री आहे. पण त्या पुरुषोत्तमाला ज्यानं प्राप्त केलं, तो पुरुष तर पुरुषोत्तम झालाच. पण जर त्या पुरुषोत्तमाला एखाद्या स्त्रीने जरी प्राप्त केलं, तर तीही पुरुषोत्तम आहे. आणि तिचं एवढी ताकद आहे की ती सुद्धा अनेक पुरुषांना मार्ग दाखवू शकते. उदाहरण सगळ्यात मोठं आहे मुक्ताईचं, जिने 3 पुरुषांना मार्ग दाखवला. ज्ञानदेव, सांगदेव आणि नामदेव. पुरुष नाही, देवांना मार्ग दाखवला. कारण ती परपुरुषाला, त्या पुरुषोत्तमाला प्राप्त झालेली ती आदिमाया शक्ती होती. त्या पुरुषोत्तमाला जर स्त्रीने जरी प्राप्त केलं, तर ती स्त्री स्त्री राहत नाही, ती उत्तम पुरुष होते. म्हणून जगद्गुरूंनी ठरवलं की मी त्या पुरुषोत्तमाचं निर्भेळ आणि व्यापक सुख उपभोगणार, की ज्याला प्राप्त झाल्यानंतर ते सुख कधीही आपल्याला सोडून जात नाही, जे शाश्वत आहे, टिकाऊ आहे, नित्य आहे, आणि शिवाय अपार आहे, अनंत आहे. असं सुख प्राप्त करण्यासाठी मी सुद्धा या संसार रूपी पतीला लाथ मारणार. पण सुरुवातीला सगळे धैर्य प्राप्त करतात
आस्तेची या महापुरी रिगताती कोट्यावरी तरी प्राप्तीच्या पैलकिरी विपाईला निघे. या पुरुषोत्तमाच्या प्रेमाचं सुख आणि त्याचं वर्णन ऐकून, त्या महान आनंदाचं वर्णन ऐकून बरेच जण ह्या परमार्थाच्या महासागरात उड्या मारतात. पण पहिलं तीराला कोणीतरी एखादा निघतो. जसं मोहराशी फळे नाही, आधी काही गळती. मोहर खूप दिसतोय पण सगळा मोहर राहतो का? आभाळ आल्यानंतर त्याला रोग पडतो किंवा वाऱ्यानं काही मोहर पडतो, त्या मोहराला फळं लागतात. त्या फळातून काही कैऱ्या खाली उन्हाळ्याने गळून पडतात. काही आंबे त्या कैऱ्या काढताना काही फुटतात, काही आडीच सडतात. आणि पिकलेले आंबे तेही पूर्ण वाटायला येत नाही. लहान लहान पोरं, मोठी माणसं झोपल्यानंतर रात्रीच कार्यक्रम करतात. म्हणजे आम्ही केलेला लहानपणी, आमच्या आजी झोपल्यानंतर आंबे ज्या खोलीत सगळ्यांनीच केलेले. तुम्ही पण ते आंबे खाल्लेच असतील ना. आणि मग मोजके काही ताटात येतात. तसं या परमार्थामध्ये त्या पुरुषोत्तमाचं सुख मिळवण्यासाठी सगळेजण उडी मारतात खरे, पण कोण टिकतं शेवटपर्यंत? त्याचं असं, जेव्हा त्या परपुरुषाचं म्हणजे पुरुषोत्तमाचं सुख घेण्यासाठी जायचं असतं, जसं व्याधिचारी स्त्री रात्री निघते त्या परपुरुषाला भेटण्यासाठी, तसं इथेही रात्र आहे. तो अजून दिसला नाही. तो कधी भेटेल? तुझं विन एकली कृष्णा न गमिराती तव तुआ नवलते वेणू घेऊन हाती आलिये तेची सोय तुझी ओळखीली गती नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा. हे कृष्णा, तुझ्या वाचून ही रात्र आम्हाला करमत नाही. रात्र कोणती? जोपर्यंत तो स्वयंप्रकाशित परमात्मा भेटत नाही तोपर्यंत जीवनात रात्र आहे दुःखाची. आणि या दुःखाच्या रात्रीतून तो साधत चाललेला आहे. मागे वळून पाहिले तर संसार दिसेनासा झाला, बराचसा पुढे आला. आणि पुढे जावं तर तो परमात्मा अजून भेटला नाही. आमचे चौधरी बाबा, आमचे रूम पार्टनर, सारखे म्हणत असतात, एखादा विषय वेदांताचा आमचा वेदांत टोकाचा निघाला तर त्यांचं एक वाक्य असतं, वर विषय पोचला, पण काय करावं, अनुभव येत नाही, अजून तेवढं धारिष्य होत नाही. ही ती साधकाची अवस्था. त्यांची काय आमची काय सारखी. अजून ते परमतत्व दृष्टी गोचर झालेलं नाही, ते आपलंच झालं नाही, त्याच्याशी एकरूप झालेलं नाही. जीव तळमळतोय, तळमळी जीव त्याला सुखा, जीव तळमळतो त्या सुखासाठी. पण इकडं संसार सोडण्याचं धारिष्य अजून पूर्ण झालं नाही. आणि प्रकार असा आहे, इकडं सर्वस्व जेव्हा सुटेल तेव्हा सर्वस्व प्राप्त होतं. सर्वस्वाशी मुकावे आणि तेने हरीशी जिंकावे. त्या हरीला कोण जिंकू शकतं? जो सर्वस्वाला मुकलाय तो. आणि ते धारिष्य आपल्यासारख्या साधकांचं लवकर होत नाही. हे तर सुटत नाही, ते मिळत नाही, ते तर मिळवायचंय, त्याच्यासाठी परमार्थामध्ये पडलो. मग अशा वेळेस त्या साधकाची जी तळमळ असते, जी तळमळ असते, ती फारच भयानक असते. जो ते जीवन जगलेलं आहे त्याला माहिती, खाण्याची काय स्थिती, लेण्याची काय स्थिती आहे, त्याला नावं ठेवणारी स्थिती, त्याची होणारी मानसिक आतली चलबिचल काय आहे. म्हणजे बाहेरचं जगही प्रतिकूल आहे आणि आतली मनाची स्थितीही जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा सुखाचा लवलेश मिळत नाही आणि विषय सुखाचा त्याने त्याग केलेला आहे आणि परमार्थ सुख मिळत नाही. त्यावेळेस होणारी ते साधकाची तळमळ तोच भोगू जाणे. तैसे विषयाचे द्वार इंद्रिया सांडिता थोर युगांत होय वीर विराग साठी. असा कोणीतरी वीर आहे, एक वीर की जो हे सगळं सहन करतो. युगाचा अंत होतो की काय असं प्रत्येक क्षणाला वाटतं त्या साधकाला. आणि म्हणून जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. असा एखादा वीर, अशी एखादी ती परस्त्री म्हणजे साधक बरं का. आता परस्त्रीच्या ठिकाणी साधक घ्यायचा आणि परपुरुषाच्या ठिकाणी ऐकतो ना तुम्ही,
हा दृष्टांत चाललाय ना. परस्त्रीच्या ठिकाणी कोण घ्यायचं? साधक घ्यायचा. आणि परपुरुषाच्या ठिकाणी कोण घ्यायचं? परमात्मा घ्यायचा. असा हा ही परस्त्री या संसार रूपी पतीला जेव्हा सोडते तेव्हा त्या पूर्णपणे यातना जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात दिसतात. मला पाटील गावीचे हे लोक आगामच भिक कोण घाल पाहुण्या झाडे ओरबाडवणे पाला खाऊनी विठ्ठला आळवा. झऱ्याचं पाणी प्यावं, झाडाची पानं खावी, तिथे एकांतात भजन करावं. आपल्याला एकांत प्रिय वाटतो. 2-3 दिवस 4 दिवस घरात उमगलेले असतात, वैताग आलेला असतो, चला जरा जाऊ तीर्थयात्रेला किंवा जरा एकांतात. 3-4 दिवस बरं वाटतं. पण 5व्या दिवशी तगमग होते, कधी घरी जाईल, कधी घरी जाईल. एकांत सोपं नाही पचलं. पण जगद्गुरु महिना 1.5 2 महिने एकांतात राहत होते, झाडाची पानं खाऊन राहत होते. आणि इकडे कधीतरी फेरफटका गावात यायचा तर भिक्षा सुद्धा मिळत नव्हती. मुलांना 8-8 दिवस भाकरी नाही पटणीला नेण्यासाठी दुसरं लुगडं. अशा त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये गाडवावर बसून भिंड काय काढली, बंबाजी गोसावी काठीच्या खांदीने काय मारलं, पण डगमगले नाही. ही परस्त्री घाबरली नाही. आज ना उद्या तो मला भेटणार आहे. आणि मग ते जगद्गुरु तुकोबाराय साधना करत राहिले. आणि जेव्हा तो परपुरुष म्हणजे तो उत्तम पुरुष त्यांना आत्मत्वाने भेटला, भामगिरी पाठारी वस्ती दान केली आणि वृत्ती स्थिरावली परब्रह्म. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती दान केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्म. व्याघ्रवीन सुसर्प अंगाशी झोंबले, पिडोजे लागले सकळीक. निर्वाण जाणवणे आसन घातले, ध्यान आरंभिले देवादीचे. दीपकी कर्पूर जैसा पै विरला, दिव्यामध्ये कापूर जसा विरून जावा तैसा देह झाला तुका म्हणे. आतला सूक्ष्म देह जे स्ट्रक्चर वरच तसंच राहिलं, स्थूल देह तसाच राहिला, पण आतला सूक्ष्म देह म्हणजे मन त्या पांडुरंगामध्ये विलीन झालं त्या तत्वामध्ये. आणि आता कोठे धावे मन, तुझे चरण देखल्या भाग गेला, क्षीण गेला आणि अवघा झाला आनंद. आनंदाचे डोही आनंद. आता त्या आनंदाला काही सीमा आहे का? त्या आनंदाचं वर्णन कोणालाच करता आलं नाही. त्या आनंदाला जे जे प्राप्त झाले त्यांना सुद्धा त्या आनंदाचं वर्णन करता आलं नाही. ऐक्याचे मुद्दल ढळे आणि जे आनंद कधीही विरे, काही नुरो निवरे जे काही. त्या आनंद घन स्थितीमध्ये जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय त्या अवस्थेला पूर्णपणे प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून ते उद्गार निघालो की बस पोचलो आता. फार यातना सहन केल्या, फार दुःख सहन केली, काय काय सहन केलं. कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे. यासाठी केला शेवटचा दिवस, हा शेवटचा दिवस. बस हे मरण आहे. या देहाला येणारं मरण वेगळं, हे कर्म प्राप्त आहे प्रत्येकाला. पण या देहाला येणाऱ्या मरणाच्या अगोदर मी मरून राहिलो, ही पूर्ण स्थिती. मेलो या स्वरूपामध्ये आणि अमर झालो. मरून अमर होण्याची स्थिती म्हणजे ही जीवनमुक्त दशा. आणि ते मरण तर देहाचं मरण प्रत्येकाला. मग आता ती स्थिती प्राप्त झाली. हे मन त्या स्वरूपामध्ये पूर्णपणे एकरूप झालं. मेलं, पण मेलं म्हणजे संपलं नाही. मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर मीठ रूपाने संपतो, पण समुद्र होऊन राहतो. लक्षात येतं? तसं हे मन म्हणजे मिठाचा खडा आणि तो परमात्मा सुख स्वरूप, सुख सागर, त्याच्यामध्ये मन हे एकरूप झालं की तो स्वतःच परमात्मा होऊन राहतो. आठव नाठव गेले भावाभाव आणि झाला स्वयमेव. जगद्गुरु तुकोबाराय त्या परम पुरुषाशी एकरूप झाले. इतके एकरूप झाले का भेदच शिल्लक राहिला नाही. बाहेरच्या समागमामध्ये देह शिल्लक राहतात, पण या तत्व समागमामध्ये साधक शिल्लकच राहत नाही. तोच परमात्मा होतो. ज्याच्याशी समागम झाला तोच होऊन तो राहतो. आणि मग तो व्यापक परमात्मा, तो अनंत परमात्मा जगद्गुरु स्वतः अंगाने झाले, पण देह शिल्लक राहिला. आणि आता प्रत्येक क्षणी
त्या व्यापक आनंदाची जी लयलूट होते, जो उपभोग होतोय त्या आनंदाचा, तो अवर्णनीय. त्यांना आवडला जात नाही तो आनंद. आता गाणे नाचे उडे आपुलिया मनाचे आनंदे आवडले. गाताय नाचताय उड्या मारतात, काय करू, आवडतच नाही. हा अंग फुटून आनंद नुसता बाहेर पडतोय. आणि मग लोकांनी त्यांना विचारलं, महाराज काय चेहरा झालाय तुमचा, काय उड्या मारताय, काय गाताय, काय प्राप्त केलं तुम्ही. तेव्हा जगद्गुरु म्हणतायत, आनंदाचे डोही आनंद आनंदाचे अंग आनंदाचे. आपण काय मिळवलं, काय झालं, काय सांगू झाले काहीची याबाई. काय सांगू, फक्त एवढंच सांगू शकतो, काहीतरी होऊन गेले आज. काहीतरी झालं म्हणाला, काहीतरी झालं, तो प्राप्त झाला, एकरूप झालो त्याच्याशी. पण ऐका, आता त्या अवस्थेत त्यांच्याकडून हा अभंग बाहेर पडला. आणि ते संभाषण करतायत परमार्थामध्ये पडलेल्या त्या साधकांना. हा अभंग साधकांसाठी, प्रापंचिकाला यामध्ये उपदेश नाहीये. प्रापंचिकाला उपदेश वेगळ्या अभंगात आहे. हा अभंग मोजक्या त्या साधकांसाठी की ज्याला खरोखर परमात्मा हवाय आणि तो त्याने संसार खूप दूर रोखलाय मनातून. देहाने असेल तो प्रपंचात, पण मनाने त्याला संसार आवडत नाही. तो मनाने त्या संसारात राहून संसाराच्या हजारो किलोमीटर पुढे आलेला आहे, पण अजून परमात्मा भेटत नाही आणि संसार पूर्णपणे सुटत नाही. म्हणजे त्या व्यभिचारी स्त्रीसाठी, म्हणजे त्या साधकासाठी हा अभंग आहे. सगळेच अभंग सगळ्यांसाठी नाही, एक विशिष्ट वर्गांसाठी, उच्चतम साधकासाठी, की ज्याचं सगळं झाले, थोडं राहिले, थोडं पण खालीच होत नाही ते मिळवण्यात. दोनच पावलं टाकायचे, पण हे सुटत नाही. जे ठरलंय ते, ज्या संकल्पना, ज्या कामना, जी स्वप्न पाहून ठेवली, ते सुटत नाही अजून. या उच्चतम साधकासाठी हा शेवटचा म्हणजे उपदेश आहे. आणि काय उदाहरणं देत आहेत बघा. जेव्हा एखादा शूरवीर असतो ना, त्याला जेव्हा रणांगणात न्यायचं असतं किंवा त्याच्याकडून कार्य करायचं असतं, तर त्याला असं पेटवावं लागतं. अरे काय तुझी कुळं, काय तुझी परंपरा, योद्ध्यांची परंपरा, तू बायल्या जन्माला आला इथं, टाकून असा खडबडून जागा होतो. हे मला हे म्हणतो का, लगेच तलवार हातामध्ये घेतो, त्याचे रोम असे प्रफुल्लित होतात. तसं इथे उदाहरण दिले या अभंगामध्ये त्या साधकाला. अरे एवढं चिंकत आलास, इतक्या जवळ आलास तत्वाचा, आणि तुला आता थोडस राहिले, थोडस सुटत नाही, बघ आमच्याकडे. मग ह्या अभंगाचं पहिलं चरण. अभंगाचा आता सरळ अर्थ, सरळ अर्थ. बघ आता ही स्थिती, तर तुझ्यासारखा मी प्रापंचिक होतो, मलाही 2-3 मुलं होती, मलाही पत्नी होती, मलाही घरदार होतो. तुलाच होतं नवालपणे, आपल्या इकडचं शब्द, तुलाच नवालपणे होता. ऐक नवालपणे, हे शब्द गोड आहेत आपले जुने जपून ठेवलेलं आहे. मी प्रापंचिक आहे, पण बघ मिळवली की नाही ती स्थिती. हे कोण कोणाला म्हणताय? जशी ती दृष्टांतातली परस्पुरुषाचं सुख उपभोगण्यासाठी ती परस्त्री निघाली आणि तिच्या मैत्रिणी सांगतात की अगं पुढे चालली तू, तो जर तुला नाही भेटला बाकीचे भेटून मारते दगडांनी. तेव्हा ती म्हणते नाही, माझा तसा नाही, मी जाणार, भेटणार. कसा हा साधक, जगद्रूपी जगद्गुरु तुकोबारा हे साधक दर्शक बोलताय का, पहा मी होतो आणि मी तिथपर्यंत पोहोचलो. मलाही सगळे म्हणत होते का प्रपंचाकडे लक्ष द्या, मुलं बाळ उपाशी मारतायत, महाराज पिढीचा सावकारकीचा धंदा होता तुमचा, काय विसरताय का, जरा जोमानं नेटानं संसार करा. मलाही सांगणाऱ्या बऱ्याच सखी होत्या, पण मी त्यांचं ऐकलं. मी या अंधारामध्ये आपटत पडत सापसत काठे कुपाट्यातून मार्गक्रमण करीत करीत तिथपर्यंत पोहोचले आणि तो मला भेटला. आणि मग आता माझं मन
मी जीवरूप आणि त्याच्या स्वरूपामध्ये मेलो, एकरूप झालो आणि त्याला प्राप्त केलं आणि मग अमर झालो. तो होऊन मी राहिलो, मरणाही आधी राहिलो मरून. त्याला मरण येण्याच्या अगोदर आम्ही असे मेलो, म्हणजे मन त्याच्यामध्ये संपून टाकलं. मरणाही आधी राहिलो मरून आणि मग केले मनी होते तैसे. मग आमच्या मनामध्ये जे होतं ते आम्ही केलं. म्हणजे काय? ज्या आनंदाची लयलूट करायची होती, जो निर्भेळ आनंद उपभोगायचा होता, जो चक्रवर्ती सम्राटाला सुद्धा स्वप्नात सुद्धा मिळणार नाही, असा आनंद आम्ही पदोपदी प्रत्येक क्षणाला उपभोगतोय. हे आमच्या मनात होते. हा व्यापक आनंद उपभोगायचा, हा लुटायचा. आणि जो स्वर्गातील इंद्राला सुद्धा नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा नाही, तो आनंद लुटायचा आमच्या मनात होतं आणि आम्ही ते केलं. मग केले मनी होते तैसे. मग आता आम्हाला नावं ठेवणाऱ्या ह्या बायांनो, का नको जाऊस त्याच्याकडे, त्या परपुरुषाकडे, असं जे नावं ठेवत होते, आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही आमचं नवल पहा. काय आता इंद्र चंद्र देव आमच्या जवळ ब्रह्मादित्य ते तुम्हा ओळंगणे आणि इतर पुढे काय येतो. आता ब्रह्मचंद्र इंद्र महेंद्रादिकांना सुद्धा जे सुख नाही ते सुख आमच्या वाट्याला. जो योग्यांच्या ध्यानामध्ये येत नाही तो आमच्या मागे पुढे. बघा, हे आमचं नवल आहे. आमचं ब्रह्मादिकांना सुद्धा नवल आहे की नाही. आता तुम्ही पहा आमचे नवल आणि नका वेचू बोल वाया विना. नुसते बोल वेचू नका, म्हणजे परमार्थाच्या नुसत्या पोकळ गप्पा मारू नका. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप असतो. आम्ही खूप गप्पा मारणारी मंडळी वेदांतात. इथे तुकोबाला टोचणी देत आहेत. नका वेचू बोल वाया विना. एवढ्या वाऱ्या केल्या आम्ही, एवढी पारायण केली, एवढ्या पंक्ती दिल्या, एवढे नित्यनेम आम्ही करतो, आम्ही एवढे आकडे केले आतापर्यंत, आम्ही एवढा वेदांत शिकलो, आम्ही ज्ञानेश्वरी पाठ केली, आम्ही गाथा पाठ केला. नका वेचू बोल वाया विना. नुसत्या गप्पा मारू नका. हे प्राप्त झालंय का? तो परपुरुष मिळालाय का सांगा. असं तुकोबा आपल्याला म्हणतात ना. का नाही मिळाला आतापर्यंत तुम्हाला? मी मिळवला की नाही पहा. आणि अवघ्या 21 वर्षामध्ये 21व्या वर्षाला परमार्थाला लागले आणि 42व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन. किती वर्षाचा परमार्थ आहे त्यांचा? 21 ते 22. तर आणि तुमची किती वर्ष झाली परमार्थ? आणि मग टोचणी देत आहेत की अरे, जशी ती परस्त्री आपल्या मैत्रिणीला टोचणी देते, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुम्ही भित्र्या नारी आहात, तसं तुकोबारा आपल्याला ते उल्हाणं देत आहे की हे साधकांनो, तुम्ही भित्र्या नारी आहात. तुमचं धारिष्ठ कमी पडलं, तुमचे पाय डळमळले, संसार पतीला सोडता आला नाही पूर्ण. आणि म्हणून कैसी संगसरी तुम्हा आम्हा. तुमच्यात आमच्यात आता कशी संगसरी, म्हणजे तुमचा आमचा संगती कशी जमायची, जोड कसा जमायचा. गाडा जर नंबरात यायचा असेल तर जोड बसावा लागतो का ना. चावरी आणि दुऱ्याचा जोड जमावा लागतो का. पुढची चावरी एक जर इकडे शिवळा रोड येत असेल तर गाडा तसा जोड जमावा लागतो ना. तसं तुकोबाला म्हणतात तुमचा आमचा जोड नाही जमणार. आम्ही नंबरात ते गाडी, तुम्ही नागराची पहिले. कैशी संगसरी तुम्हा आम्हा. तुमची आमची संगती जमणार नाही. आता तुम्ही फक्त आमचं नवल पहा. आता तुम्ही पहा आमचे नवल. नका वेचू बोल वाया विना. विठ्ठल अभंगाचा झाला सरळ अर्थ. म्हणजे या अभंगावर येण्यासाठी बाहेरचं एवढं सांगावं लागलं. प्रस्तावनाच मोठी झाली, पण अभंग आपल्या लक्षात आला असेल.
तर एक शंका या अभंगामध्ये, आता मी त्याचं चिंतन वेदांताचं थोडं सांगतो आणि एक दोन चरित्राचे भाग सांगतो. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. का हो, मरणाच्या अगोदर मरता येतं का? तुकोबाराय म्हणतात, माझ्या देहाला मरण येण्याच्या अगोदर मी मेलो. म्हणजे तुम्ही तुमचं मरण डोळ्यांनी पाहिलं, ते देहाला येण्याचं मरण येण्याच्या अगोदर तुम्ही मेलात. हे जे मरण आहे, हे मरण डोळ्याला पाहता येणं शक्य आहे का? कसं शक्य? मरण आलं तर पाहणारा शिल्लक राहतो का? म्हणते मरण ज्याला येतं तो राहतो का पाहिला शिल्लक आपलं स्वतःचं मरण? आणि जोपर्यंत पाहिला शिल्लक आहे तोपर्यंत मरण येतं का? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मरण आलं नाही, आणि मरण आलं तर पाहणारा शिल्लक नाही. पण तुकोबाराय म्हणतात की नाही, मी मरणाच्या अगोदर मेलो, ते मरण मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. मग हे स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं शक्य आहे का? पहिली गोष्ट. बर, मरण एखाद्याने पाहिलं स्वतःच, तर स्वतःचं मरण ज्यांनी पाहिलं तो मी माझं मरण पाहिलेलं आहे असं सांगण्यासाठी शिल्लक राहतो का? ऐकताय ना तुम्ही? दादा उत्तर द्या. ज्यानं स्वतःचं मरण पाहिलंय तो मी माझं मरण पाहिलेलं आहे असं सांगायला राहतो का? आणि जर कोणी असं सांगत असेल की हो मी माझं मरण पाहिलंय, तर ते ऐकायला आपण तिथे थांबू का? म्हणजे मग हे तुम्हाला कसं काय सांगतायत मरणाही आधी राहिलो म्हणून? बरं, तिसरं असं आहे की आता तुम्ही पहा आमचे नवल, आमचं नवल पहा, आम्ही काय आनंदात आहोत, काय लयलूट करतोय आनंदाची. अहो पण तुकोबाराय, मरणाचा अनुभव अतीव दुःखाचा असतो, तुमचा आनंदाचा कसा काय? हे 3 प्रश्न आहेत, थोडक्यात त्याचं उत्तर देतो. एक तर मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं शक्य नाही. जर मरण पाहिलं तर ज्यानं पाहिले तो थांबायला राहत नाही तिथे. 2, आणि ज्यानं मरण अनुभवलंय त्याचा मरणाचा अनुभव अतीव दुःखाचा असतो, आनंदाचा नाही. कारण मरणाच्या समयी हजारो इंगळ्या चावल्याच्या यातना प्रत्येक क्षणी जीवाला होतात. कारण या देहाची संगती, या देहाचं तादात्म्य जडलेलं असतं. तर या देहाने संसारातले विषय उपभोगलेले असतात, म्हणून देही जयाची अहंता जडवून गेली. जे प्राणी या कामी गुरु देहाची वरी आदर, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. संसारातले विषय उपभोगल्यानंतर देहासक्ती दृढ झाली, आणि जेव्हा देह सुटण्याचा प्रसंग आला, यमलोक फासा टाकतात आणि त्याला खेचून काढतात, तेव्हा त्याचं तादात्म्य, त्या देहावरची आसक्ती सुटत नाही. त्या देहावर प्रेम असतं आणि देहाच्या संबंधितावर प्रेम असतं. नवरा बायको जमीन जुमला त्याच्यात जीव अडकलेला असतो. मग काही म्हातारी बघा मरायच्या टायमाला लई तडफड होते त्यांची, पण जीव सुटत नाही, तर जीव गुंतलेला असतो. पण जुनी लोक म्हणायचे अरे ते सूप भरून आणणार आहे का, आहे का नाही? गव्हाने काय सूप भरून आणा आणि सुपात हात घाला म्हाताऱ्याचे जीव सुटत. असे जुनी लोक म्हणतात, आणि ते जुन्या पद्धती होत्या का? म्हणजे जीव का सुटत नाही लवकर? अरे जीव गुंतलाय ना त्या प्रपंचामध्ये, देहामध्ये, त्याला अजूनही वाटतं का विषय उपभोगावे. मरेपर्यंत, मरणाच्या समयी सुद्धा त्याला बाहेरूनच मी सुखी होईल असं वाटतं. त्यावेळेस यातना इतक्या असतात त्या वर्णन करता येत नाही. यम लोक त्या प्राणाला खेचतात आणि हा तर गडी त्याला सुटू वाटत नाही. त्यावेळेस त्याचा जो कासावी झालेला जीव आहे आणि ते कफ वात पित्त याचे लोटच्या लोट भरलेले असतात शरीरात, तेव्हा बाप रे, त्याच्या इतकं. अरे त्या मरणाचं नुसते आठवण केली तरी काय न मरत या चित्ता युगांत होऊन पुढच्याचं मरण जरी पाहिलं तरी इकडं धाक पडतो. तर ते प्रत्यक्षात मरण काय असेल? मरणाला लोक का घाबरतात?
कारण अनेक जन्मात मरण मेल्याचे संस्कार, मरणाच्या यातनाचे संस्कार चित्तात आहेत. म्हणून आपण मरणाला घाबरतो. अनेक वेळा मरत आलोय आणि मरताना त्या अतीव यातना झालेल्या आहेत त्या चित्ताला, आणि ते चित्त अजून मुक्त झालं नाही म्हणून मरणाची भीती आहे. कसं असेल मरण बापरे. तर जगद्गुरु मरणाचा अनुभव तर अतीव दुःखाचा, आणि तुम्ही तर इकडे आनंदाने उड्या मारताय, हे कसं काय, हे आम्हाला जरा सांगा. तर ते तुम्हाला मी सांगतो. तर तुम्ही थोडं भजन करा की. जेव्हा एखादा साधक साधना करता 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 त्या परमतत्वापर्यंत पोहोचतो, तेव्हा ते परमात्म तत्व जेव्हा त्याला प्राप्त होतं, तेव्हा हे मन म्हणजे हा सूक्ष्मदेह, हा सूक्ष्मदेह त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो किंवा बाधित होतो म्हणा, नाहीतर एकरूप होतो. आणि तेव्हा ते मन एकीकडे बघा, त्या अशा निर्णयात क्षण असतो. जरा खोल चिंतन सांगते बरं का, ऐका. कधी कधी असं पण ऐकत जावं. अशा बांधावर उभा असलेला मनुष्य, इकडची जमीन त्याला दिसते आणि तिकडची दिसते, बरोबर. तसं हे मन अशा मध्यस्थानावर उभं आहे का त्याला परमात्म सुख दिसतं अपार, आणि पाठीवळून पाहिलं का क्षणिक क्षणभंगूर आणि अनंत दुःखाने वेष्टलेलं सांसारिक सुख दिसतं. मग त्या मनाला स्वामी रामतीर्थ विचारतात कि हे मेरे मना, तुझे इस बात का गम है कि तू अभी खत्म हो रहा है, या इस बात की खुशी है कि तेरा प्रियतम तुझे मिल रहा है. स्वामी रामतीर्थ फार मोठे तत्ववेत्ते आहेत, संतही होऊन गेले. त्यांचं चरित्र फार दिव्य आहे, ते मी सांगत नाही, मी तिथला मुद्दा उचलला. त्यांचे एक वाक्य असं पण आहे, बूंद रोने लगी और बोली हम सागर से कितने दूर है. बूंद म्हणजे पाण्याचा थेंब रडायला लागला की हम सागर से कितने दूर है, म्हणजे तो साधक रडतोय रात्रंदिवस, कधी तो परमात्मा भेटेल, कधी तो परमात्मा भेटेल. तो स्वतःला बुंद समजतोय आणि मी कधी त्या परमात्मा सागराला भेटेल. तर त्याला रामतीर्थ म्हणतात की बुंद रोने लगी और बोली हम सागर से कितने दूर है, सागर उसकी बात पर हंसा और बोला हम सब पाणी है. तू स्वतःला बुद्ध समजू नको, तुझ्या जे यष्टू आहे तेच माझ्यात यष्टू आहे, आपण सगळे परमात्मा स्वरूपच आहोत. असे स्वामी रामतीर्थ जे ब्रह्मबोधाने एकरूप होते, ते त्या मनाला विचारतायत की बोल, आता तुला परमात्मा सुख जवळ आलंय, तुला ही भीती वाटते का की तू आता संपणार आहेस या सुखामध्ये. कारण जेव्हा हे सुख उपभोगायला लागशील तेव्हा मनपणा धरून येणे. माऊलींची ओवी सांगते, तैसे स्वलाभ लाभलेपणे मनपणा धरून येणे, जैसे शिवतले लवणे आपुले निज. आपुले निज म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप. शिवलं रे शिवलं, आपल्या स्वरूपाला शिवलं का आपण संपतो. म्हणजे काय, पाण्याचं स्वरूप काय आहे, मिठाचं स्वरूप काय आहे, पाणी. पाण्यापासूनच ते तयार झालं ना, मग त्याचं मूळ स्वरूप काय, मिठाचं मूळ स्वरूप काय, पाणी. आणि जर मिठाने आपल्या मूळ स्वरूपाला शिवलं तर त्याचं काय होतं, पाणी होतं, आणि मीठपणाने ते संपून जातं. तसं मनाचं स्वरूप काय, परमात्मा, आनंद घन स्थिती आहे. तैसे स्वलाभ, स्वतःचा लाभ मनुष्याला झाला, स्वलाभ लाभलेपणे मनपणा धरून येणे. ते आधी चंचल होतं, सुखासाठी भटकत होतं, दूर दूर भटकत होतं, पण आता त्याला परमात्मा मिळाला, त्याचं स्वरूप प्राप्त झालं. ते मनपणावर कसं राहील, ते संपून जातं. हा पूर्ण विठ्ठलाची झाले, ऐक नाही, त्याच्या अगोदरला गोड आहे, पूर्ण विठ्ठलाची झाले. मन हे झाले नाही बरं का, झाले आणि झाले मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. मन झाले म्हणजे होणे, आणि झाले म्हणजे परिपूर्ण होणे. झाले जेवण तृप्त झालो की त्याला झालं म्हणतात. म्हणजे निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली की त्याला म्हणतात पोट झालेची न धाय.
तुका म्हणे पोट घालेची न झाल खादलेची खाय आवडली. झाले म्हणजे परिपूर्ण होणे. मन हे झाले आणि पूर्ण विठ्ठलची झाले. ते मन पूर्ण विठ्ठल स्वरूपाला प्राप्त झालं म्हणजे मन रूपाने संपलं आणि त्या मनाचा काय झाला विठ्ठल झाला. मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम कैसे निवृत्ति मन हे राम झाले प्रवृत्ती कैसे इथे झाले शब्द आहे. मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे. आता मन जर निवृत्तीला प्राप्त झालं मन जिवंत कधी राहतं ते हवे ना ते झाले. मन प्रवृत्ती तोपर्यंत जिवंत आहे. त्याला प्रवृत्ती आवडते. मनाचा मनपणा कुठपर्यंत आहे प्रवृत्ती ते तोपर्यंत. आणि मन जर प्रवृत्तीतून निवृत्त झालं तर मन रूपाने शिल्लक राहील का ते तत्वच होऊन जाईल ना. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीचे आले आणि मग तिथे हे मन मरतं म्हणजे हा सूक्ष्म देह मरतो. आणि हे मरण प्रत्येक जण पाहू शकतो की नाही सांगा. जिवंतपणे पाहू शकतो की नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात मरणाही आधी हे मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं पण तुम्ही भितरा नाही आपुले मरणाही आधी राहिलो मरुणे असा आम्ही मेलेलोय. या देहाला आता मरण येऊ द्या. याच्या 4 चिमट्या राख होत्या नाही तर कोल्या कुत्र्यांनी खाऊ द्या. आम्हाला त्याची आता परवा. काळ देहाची आला खाऊ आणि आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ एवढ्या आता खुशाल खायला कारण मरण येण्याच्या अगोदरच आम्ही मेलोय. आता ते मरण काय मारेल आम्हाला.
त्यामुळे ती जी निर्भय स्थिती आहे, अभय स्थिती, भीत नाही आता आपल्या मरणात. आता मरणाला सुद्धा आम्ही भीत नाही. प्रत्यक्ष काळ जरी समोर उभा आला त्याची मदत फक्त या स्थूल देहापर्यंत, आमच्या स्वरूपापर्यंत त्याचा हात पोचणारच नाही. जगा काळ काय आम्ही माता दिला तुका म्हणे काळ आता करू न शके बर. तुका म्हणे काळा खाना तोंडावर भाता भरा हरी आता काळाच्या तोंडात आम्ही. अरे नव्हे, तो काळ जगाला खाईल, पण आम्ही त्या काळाच्या अगोदर म्हणून राहिल्यामुळे तो काळ गुलाब सलाम करी तुकड्या घरी लाभत असतो. आमच्या घरी तो जगाला खाईल, पण आमच्या घरी पाणी नव्हतं तो काळ. कारण आता निर्भय स्थिती प्राप्त झाली. अभयम प्राप्त होती जनक. याज्ञवल्क्यांनी जनकाला जेव्हा ते उपदेश केला तेव्हा जनकाला विचारलं प्राप्त झाली का स्थिती? म्हणजे हो प्राप्त झाली. शुभमुनींनी परीक्षितीला 7 दिवस कथा सांगितली. जीवाचे कान करून ऐकत होता. माणसाला खरंच मृत्यू दिसला ना माणसं ध्यानावर आलं, पण दिसत नाही आपल्याला मृत्यू. आपला दिसला पाहिजे, त्याला आंबा गोडच मागायचा. 7 दिवसा मृत्यू काळाला रात्र दिवस परीक्षित ऐकतोय. मधून मधून शुकमुनी विचारले, अरे बाळ 3रा दिवस आहे, पाणी नाही पिलास अजून, काही खायचं असेल तर खाऊ नये. नाही म्हणाले, आता काय खाता आणि काय पितात? पिंजऱ्यात अडकलेला उंदीर सुद्धा भजी खात नाही. आता मरण दिसतंय समोर, तुम्ही सांगा म्हणाले, हे अमृत भेटतंय मला, त्या अमृतावर मी जिवंत आहे. तुम्ही बोला, तुम्ही बोलणं बंद करू नका. जीवाचे काम करून परीक्षितीने 7 दिवस जेव्हा भागवत ऐकलं, 7वा दिवस संपला आणि परीक्षितीला शुकमुनी म्हणाले की हे परीक्षित, तू अभय स्थितीला प्राप्त झालास की नाही? तुझी मरणाची भीती गेली की नाही? कारण तो तक्षक तिकडे येऊन बसलेला, वेटोळे घालून बसलेला आहे. तो त्याच्या नजरेतून आणि तोंडातून विष ओकतोय, पण माझ्या अमृतमय दृष्टीमुळे त्या विषाचा परिणाम तुझ्या देहावर होत नाही. मी आता थोड्या वेळाने इथून जाणार आहे. माझं जे कर्तव्य होतं ते मी केलं. तुझ्या पूर्वजांचं एक भाताचं शीत मी खाल्लं होतं पंक्तीत, ते भेटण्यासाठी मी इथे तुला 7 दिवस भागवत सांगितलं. तू सांग अजून तुझी भीती गेली की नाही, नाहीतर अजून 7 दिवस सांगतो. कारण तो तक्षक बसलेला आहे. मी उठून गेल्यानंतर क्षणार्धात तू काळा निळा पडशील, रक्त ओकशील त्या विषाच्या प्रभावाने. बोल. म्हटलं, मी अभय स्थितीला प्राप्त झालो, आता मला भीती राहिली नाही. उलट मी वाट पाहतोय त्या तक्षकाची, तो कधी येऊन मला चावेल आणि हे चामडं कधी गळून पडेल आणि माझी स्वरूप स्थिती फक्त कधी प्रगट राहील, ते होऊन मी कधी राहील. मला आता भीती राहिली नाही. भीत नाही आता आपल्या मरण. आता कोण भय धरी आणि पुढे मरणाच्या हरी. आता बघा निर्भय झालीत मंडळी, घाबरतच नाही. आता कोण भय धरी, आता काय घाबरायचंय? म्हणून ही स्थिती ज्यांना ज्यांना प्राप्त झाली महाराज, ते देवाला इतके प्रिय होतात, इतके प्रिय होतात की त्यांच्या इतकं प्रियच नाही कोणाला. ज्यानं ही स्थिती प्राप्त केली त्याला पाहण्याचे डोळे त्या तत्वाला होतात आणि त्यांना आलिंगन देण्यासाठी 2 हात कमी पडतील की काय, म्हणून तो चतुर्भुज होतो. ज्या रावणादिकांना कंसादिकांना मारण्यासाठी तो अवताराला येत नाही. जो मरायच्या अगोदर मरून पडलेला आहे, ज्याने ही आत्मस्थिती प्राप्त केलेली आहे, तो पहावा हे डोळे. म्हणून मज अचक्षुची डोळे आणि हाताचे निळा कमळे पूजोतयाचे. हाताच्या कमळ्याने मी त्याची पूजा करतो. दोबरी दोन्ही उजालो घेऊन आलिंग वया लागवणी तयाच्या अंग, त्याचं आलिंगन करावं. म्हणून तो आपल्याला जर वाटत असेल तो त्याच्या आपल्यावर प्रीती अजिबात नाही, आपल्याकडे ते त्याला पाहू सुद्धा वाटत नाही. म्हणूनच त्याने अर्धुंबिले डोळे केले. आधीच ही गावली मला भेट. त्याला कोणाला डोळे भरून पाहावं वाटतं? ज्याने ही स्थिती जगलेली आहे त्याला पाहावं वाटतं. त्याला तो असूच काय त्याला पाहण्यासाठी. एवढंच नाही, तो असेपर्यंत तर त्याची भक्ती, त्याच्या घराचं सगळं संगोपन करतो. चोखोबाची बहीण नाही आणि वहिनी उघडादार कथा मारी.
ज्यांनी ही स्थिती प्राप्त केली त्या चोखोबारांच्या पत्नीचं बाळांपण करावं, सगळ्यात गलिच्छ काम ते करावं महाराज, की ज्याचा विकार 40 दिवस पाळला जातो. 40 दिवस किती दिवस? 40 दिवस पाळला जातो. 40-42 दिवस काय आहे ते विकाराचं काम स्वतःच्या हाताने देहाने करावं, म्हणजे हाताने करावं. काय याला इतकी आवड आहे? कारण त्यांनी ही स्थिती अनुभवली, त्या स्थितीला ते प्राप्त झाले संत म्हणून. एवढंच नाही, हयात असेपर्यंत, म्हणजे चोखोबा हयात असेपर्यंत त्यांच्या घरची तर कामं केलीच त्यांनी कामारी होऊन. पण चोखोबाराय जेव्हा पडले त्या भिंती खाली देह चिरडला गेला. हे चोखोबारा मी का सांगतोय? आज चोखोबारांची पुण्यतिथी, आजचा दिवस आहे ना, तुम्ही तिथी पहा. आज चोखोबारांची पुण्यतिथी, निर्वाण दिवस. म्हणून आज थोडं ते चरित्राचा तेवढासा भाग सांगतो, तेव्हा समाप्त करू. चपात्या गाव व्हायला लागल्या, 10 मिनिटात सांगतो. मंगळवेढ्याला ती भिंत पडली, काम करता करता ती भिंत पडली अंगावर. विजेचा प्रहार झाला, भिंत त्याच्यात 14 जण गाडली गेली त्या दिवशी, त्या चोखोबाराकडून. दुसऱ्या दिवशी जेव्हा नामदेवराय देवाच्या दर्शनाने देवाचा चेहरा पडलेला, नामदेवरायाने विचारलं, देवा काय तुझा चेहरा सुकला, हसू नाहीये तुझ्या चेहऱ्यावर, काय झालं? म्हटले माझा चोखोबा तिकडे भिंती खाली गाडला गेला रे. म्हटले मग तेव्हा काय करू ते सांग ना, तुला बरं वाटेल असं सांग ना, मी काय करू? काय नाही म्हटले, माझ्या चोखोबाच्या तेवढ्या आस्ती आणतोस का रे? म्हटलं अहो देवा, त्यांच्या देहाला तिथे अग्निडाग दिला असेल, कित्येक माणसं तिथे गेली, त्या भिंती खाली चिरडली गेली, त्या सगळ्यांना अग्निडाग दिला, आता तिथे रात्रीचे ढिगारे असतील, मग मी कसं काय ओळखायचं चोखोबारायांचा देह कोणता आहे? म्हणाले ज्या आस्तीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज निघेल ती माझ्या चोखोबारायांची आस्ती, जा आण माझ्यासाठी. आणि मग नामदेवराय पंढरपुरातून मंगळवेढ्याला गेले. तिथे ते सगळे ढिगारे धुपत होते, रात्रभर जळून झाले, रात्रीचे ढिगारे गरम, आणि त्यातून आता आस्ती काढायच्या आहेत. देवाची आज्ञा आहे आणि चोखोबारायांबरोबर भक्तीचा आनंद आपण लुटलेला आहे ते स्मरण आहे. मग त्या ढिगाऱ्यांमध्ये हात घालावं, हात होरपळून जायचा, भाजून निघायचा, चांबडं सोडपडायचं हाताचं, पण परवा नाही केली. आस्ती घ्यायची, कानाजवळ न्यायची, आवाज नाही. मग दुसरा ढिगारा, असे 7-8 ढिगारे शोधत असताना हात जळून गेला नामदेवरायांचा. पण चोखोबारायांच्या बरोबर भक्तीचा आनंद लुटल्याचं स्मरण, की माझे चोखोबार आहे, माझे चोखोबार आहे म्हणून हात घालायचे त्या ढिगाऱ्यामध्ये. आणि एका ढिगाऱ्यात हात घातल्यानंतर त्या आस्ती कानाला लावल्याबरोबर विठ्ठल 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 आवाज यायला लागला. त्या आस्ती सगळ्या गोळ्या केल्या, गार होऊ दिल्या, आणि मग आपल्या उभारण्यामध्ये घेतल्या. पंढरपुराला आले, आणि जेव्हा या देवाच्या रावळामध्ये आले, देव आनंदाने वाट पाहत होता, वा माझा नामा आला माझ्या चोखोबाला घेऊन, आणि कधी माझ्या जवळ येतो म्हणून पाहिलं. पाहताय नामदेवराय जवळ आले, आणि नामदेवरायाने त्या उभारण्याच्या आस्ती पुढे केल्या. देवाने आपल्या पितांबरामध्ये त्या आस्ती घेतल्या, मोठ्या प्रेमाने त्या आस्ती घेतल्या. माझा चोखा म्हणून छातीला कवटाळतायत. त्या आस्ती जेव्हा देवाने पितांबरामध्ये घेतल्या ना, तेव्हा त्या विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारायला लागल्या. देवाच्या अंचुळी उठीला गजर, आणि विठ्ठल नामे अंबर गरजत असेल. अंबर म्हणजे तू दबून गेलं विठ्ठल विठ्ठल म्हणून. तर चोखोबारायांना हयात केली, पण पायरीवर बसावं लागलं, कारण तो काळ अवघड होता. महाराज जातीपातीला मानणारे होते, ही जातीपात संतांनी मोडून काढली. पण तेव्हा पायरीशी होऊ गंग गावून या बंद, आहे की नाही? पण मग पांडुरंगाच्या दर्शनाला येता आलं नाही, आम्ही जातीहीन, आणि म्हणून आज त्या चोखोबारांना डायरेक्ट देवाच्या पितांबरात यायला मिळाल्यामुळे, देवाची भेट झाल्यामुळे त्यांना आनंद मावेना. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या आस्ती उड्या मारतायत, आणि माझा चोखा म्हणून देव त्यांना कवटाळतायत. मांस चर्म हाडे देवा अवघीच गोड, जे जे हरी रंगी रंगले, काही न वजे वाया गेले. आणि म्हणून आजही पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर कोणाचं घ्यावं लागतंय? चोखोबारायांचं दर्शन घ्यावं लागतंय, आणि नंतर नामदेवराय, नंतर पांडुरंग पाहा. त्यांचा आज निर्वाण दिवस आहे.
ही स्थिती ज्यांनी प्राप्त केली त्यांना मरणाची भीती राहत नाही. अजून एक प्रसंग सांगतो, हा तो एखाद दुसरा. जो महाराज जेव्हा आत्या अवस्थेमध्ये होते, आमचे पंजे गुरु पुण्याला त्यांच्या वाड्यामध्ये शेवटच्या घटका मोजत होते. ते शरीर आत्या अवस्थेमध्ये होतं. त्यांना कळलं की मृत्यू जवळ आलेला, पण मृत्यूवर कमाल होती त्यांची. जन्म कसा घातलेला होता ना महाराज. मृत्यूवर कमाल का होती, मृत्यूवर अधिकार का होता, त्याची एक घटना सांगतो. नाशिकला जेव्हा कुशावर्तामध्ये जेव्हा त्र्यंबकेश्वरला गेले, कुशावर्तामध्ये ब्राह्मण संकल्प सोडतात ना. संकल्प सोडताना पापोहम पाप कर्माहम म्हणावं लागतं ना. तर मी जे काही पाप केलं असेल ते हे गंगाबाई तू तुझ्यामध्ये समर्पित कर. संकल्प दिल्यावर ते ब्राह्मण म्हणायला लागले, जो महाराजांना म्हणा पापोहम पाप कर्म. म्हटले ब्राह्मणा, उभ्या आयुष्यात पापच केलं नाही मी, सोडू काय. एवढं जो धैर्यानं म्हणू शकतो प्रामाणिकपणे, तोच मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. कोणाची कामं आहेत का नाही. एवढे जो महाराज म्हणजे खरोखर पैलवानच होते. ते वस्ताद होते, पैलवान होते, परमार्थातही वस्तादच होते. किती पैलवान घडवले त्यांनी पहा त्यांच्या काळात. मोठमोठे पैलवान घडवले. आता कुरेकर बाबा, डॉक्टर बाबा, सगळे मोठमोठी मंडळी. तर ते जो महाराज जेव्हा आत्या अवस्थेत होते आणि सोनोपंत दांडेकर म्हणजे मामासाहेब दांडेकर ते त्यांच्या सेवेशी होते. आता इतक्या आत्या अवस्थेत शरीर होतं की कधीही देहत्याग करतील महाराज. पण अशा अवस्थेत जो महाराजांनी जवळ बोलवलं, सोन्या इकडे म्हणाले, बोलता येत नव्हतं जोरात. आणि म्हणजे सोन्या आत्ताच्या आत्ता मला आळंदीला नाही. कडाक्याची थंडी होती, पुण्याची थंडी, ती जुनी थंडी. आता ती थंडी पडत पण नाही. अशी थंडी पडायची वैष्णव सगळ्यांना राहिला होतो मी 26-27 वर्षापूर्वी. रे बाप रे बाबा, काय थंडी होती पुण्यात. कार्तिक वारीला आपल्याला आठवतंय इंद्रायणीला स्नान जाताना तो तांब्या बुडवताना फक्त धरावा लागायचा. पुरून झाला का धरावा लागायचं नाही, ती बोटं आपोआप जाते तिथे तांब्याला. इतकी थंडी होती पहिली. आणि ती जो महाराजांच्या काळाची थंडी, कडाक्याची थंडी. बग्गीत आहे ते बग्गीवाल्या नाट्यवरती काढून त्यांनी 4 वाजता बग्गीमध्ये बुवांना ठेवलं. लोकांची परवा केली नाही की लोक काय म्हणतील, कारण लोक नावं ठेवणारे असतात. मध्येच काही वाटेचा सुटला तेवढा बोल पडला असता, पण त्या बोलाची परवा केली नाही मामासाहेबांनी. बग्गीमध्ये जो महाराजांना ठेवलं, शेजारी बसले, बग्गी चालायला लागली. 20-20 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी बुवा विचारायचे, बुवा म्हणजे जो महाराज, बुवा विचारायचे, सोन्या आली का रे आळंदी. नाही बुवा, अजून नाही आली. बरं ठीक. तोपर्यंत मृत्यूला थांबून ठेवलं, थांब रे, येऊ नको तो. आणि मग अर्ध्या तासांनी विचारायचे, आली का आळंदी. बुवा नाही आली. आणि जेव्हा हा पूल आहे ना जुना पूल, याच्यावर आत्ता डांबरीकरण झाले बरं का. पण मी नवीन आळंदीला आलो तेव्हा पाहिलेले, त्या खाली चौकोनी दगड, चिऱ्याचा पूल येतो. चिऱ्या असतात ना, त्या चिऱ्यावरून ती बग्गी यायला लागली, धडधड वाजायला लागल्यानंतर मग जो महाराज विचारला, आली ना सोन्या आळंदी. म्हणते हो बुवा आली. मग चल आपली गाडी घासवालेमध्ये. ती घासवाले धर्मशाळा तिथे जुनी संस्था होत्या, वारकरी शिक्षण संस्था तिथे. त्याच्यानंतर मग माऊलीच्या मंदिराच्या जवळ ना त्या ठिकाणी तिथेच, आणि नंतर आता नवी तिकडे जातो. मग जो महाराजांची जुनी संस्था घासवालेमध्ये होती. 4 विद्यार्थी जवळ होते. पहिले सोनोपंत दांडेकर म्हणजे उर्फ मामा, नंतर बंकट स्वामी, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरव आळंदीकर, असे 4 शिष्य पहिले तिथे संस्था सुरू झाली. आणि मग त्यांची जी खोली होती त्या खोलीत म्हणाले मला काय बसवा. त्यांना बसवण्यात आलं. माऊलीचं तीर्थ आणा म्हटले. 5 वाजले होते. 2-2:30 निघाले असतील तिकडून. 5 म्हटले. मग ते तीर्थाभिषेकाचं तीर्थ आणलं आणि मग तीर्थ प्राशन केलं. म्हणाले आता तुम्ही सगळे घराच्या बाहेर म्हणजे खोलीच्या बाहेर जा, दरवाजा ओढून घ्या. आणि मग हे 4ही शिष्य बाहेर गेले. बुवांनी मांडी पद्मासन घातलं, ज्ञानमुद्रा केली. तर तेव्हा बंकट स्वामी त्या फटीतून पाहत होते दरवाजात, आणि डोळे शांत मिटून त्यांनी ब्रह्मरंध्रातून प्राणत्याग केला. न तस्य प्राणा उत्कळा म्हणते समयेव विलीयन्ते. ब्रह्मरूप करून टाकला प्राण. झाकले घटीचा दिवा, काय झाला केला ऐशा रीती जो पांडवाजी घडली. मडक्याच्या खाली दिवा आहे, मडकं वरतून आहे. तो दिवा कधी विजून जातो कोणाला कळत नाही.
तितक्या शांततेमध्ये देह ठेवून दिला आणि ती परब्रह्मस्थिती प्राप्त केली. आधी झालेली होती म्हणूनच प्राप्त झाली. जीवनमुक्तालाच विजयमुक्ती प्राप्त होते आणि म्हणून मरणाही आधी राहील मरोनी मग केले म्हणे होते त्याचे. आता तुम्ही पहा म्हणजे काय नवले. आता जो महाराजांच्या शताब्दीला काय पब्लिक होते, काय लोक कुठून आली. मांडे भोजन एवढ्या पब्लिकला ट्रकांनी मांडे आले होते. ट्रक एक ट्रक नाही, असे 2-3 ट्रक मांडे आले होते. टँकर रस आला होता कोकणी फिरवायचे. ते एवढ्या समाजाला खाऊन सुद्धा हांडा भरून लोकांनी रस नेला तरी सापडला. बरं तुम्ही न्या म्हणायची पिशव्या करून मांडे दिले. आता तुम्ही पहा आमचे नवल नका वेचू बोलवाया विना. तुकोबारा शेवटी चिमटा काढतात आपल्याला. अरे हे तुका म्हणे तुम्ही भयाभीत नाडी कैसे संघ जरी तुम्हाला. अरे पुरुषार्थ करावा लागतो त्याला. काय असं चमडी दमडी सांभाळून या गोष्टी होत नाही असं स्वामी महाराज म्हणायचे बरं का. आता स्वामी महाराजांचा एका मिनिटात दृष्टांत सांगतो. 9 काटा आला विठोबा ज्ञानेश्वर माऊली सगळेच उठतो. 1 मिनिटात सांगतो. आमचे स्वामी महाराज आनंद आश्रम स्वामी महाराज आमच्या गुरूंचे गुरु म्हणजे गुरुवरे डॉक्टर महाराजांचेही गुरु. त्यांना मी डोळ्यांनी पाहिलेले तेव्हा मी बेटात राहत होतो. 1995 साली 1995 साली मी बेट जयरा बाबाकडे शिकायला आणि तिथून मी जाता येता त्यांना पाहतो. हे बलदंडाच्या तेही वाचतात होते. 2,500 चोर मारायचे एका टायमाला. तर मी भरपूर लागायचो त्यांना. 2,500 चोरून 5,000 बैठा एवढा प्रचंड व्यायाम होता आनंद आश्रम. आता त्यांची महान चरित्र आहे ते सगळं आता सांगत नाही. नंतर त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास घेतल्यावर कन्हैया आश्रम जो आहे ना म्हणजे गोपाळपुऱ्याला लागून आपण केंद्रीय महाराजांना खाली उतरतो ना त्या कोपऱ्यावर आश्रम कन्हैया आश्रम. तिथे ते वेदांत सांगायचे. आणि शेवटची परिस्थिती अशी आली त्यांच्यावर म्हणजे अगदी मरणाच्या 2 वर्षाच्या अगोदरची घटना आहे. अटॅक आला त्यांना. तडफडायला लागले माशासारखं. कोलाटोड्या खायची त्या खाटावर. यातना सहन होत नव्हत्या. मग डॉक्टर महाराज धावत गेले. इंजेक्शन दिले. तो बीपी थोडा लो झाला म्हणजे सामान्य अवस्थेत आला. मग त्यांना बोलायला येऊ लागले. ते म्हणले ज्ञानेश्वरी आणा. मी सांगतो त्या ओव्याला येऊन घ्या. डॉक्टर महाराज म्हणजे बोलू नका महाराज आता अटॅक येऊन गेलाय. तुम्ही बोलायला लागले तर काही होऊ शकतं. ते म्हणते अरे वेड्या बोलू दे मला. मी जन्मभर जो परमार्थ केला तुम्ही आता सांगू शकतो. मेल्यावर काय माझं मोठं सांगायला येईल का. आणि ओव्या लिहून घ्यायला सांगितल्या. कोणत्या ओव्या लिहिल्या पहा ऐका. सांडोनी अंगाची खोळी सर्प निघाला पाताळा तळी ते त्वचा पूर्ण सांभाळी ऐसे झाले. सापानी काट टाकली. सांडोनी अंगाची खोळी म्हणजे कात चांबड ते टाकलं आणि सर्प बिळामध्ये गेला तर वरच्या कातीचा तो विचार करतो का. याला जाळील का कोणी तोडील का पुस्तकात ठेवील का विचार करतो का. तस मी आता त्या स्थितीला प्राप्त झालेलो आहे. या चांबड्याला अटॅक येऊ नाही तर हे तळमळू नाही तर ओरडू. तुम्हाला ओरडताना दिसतंय पण मी किती आनंदात आहे हा माझा अनुभव आहे. लिहून घ्या. म्हणून ही ओवी लिहायला सांगितली. दुसरी ओवी अशी होती. म्हणून प्रतितीची या पोटीचे पाणी नाही उभेरा उभे पण नाही दयाचे मा पडलिया काय गहन तयाचे. म्हणून प्रतितीची या पोटीचे पाणी न हवे. इथे वाक्प्रचार आहे. ज्या शरीराला उभा असतानाच उभेपणा आम्ही दिला नाही त्याला विचाराने संपून टाकला. नेवनी निजविले तये स्थानी आणि मानसे जाळी ती त्या ठिकाणी. जिवंतपणे याला जाळले आम्ही. म्हणून उभया उभेपण नाही दयाचे. उभा असतानाच उभेपणा दिला नाही. मा पडलिया काय गहन तयाचे. आता ते पडल्यानंतर आम्हाला काय कौतुक आहे. म्हणून प्रतितीची या म्हणजे अनुभवाच्या पोटचं पाणी हलत नाही. अनुभवाच्या पोटचं पाणी न हलणं म्हणजे पोटचं पाणी हलणं म्हणजे किती बोलणं याला आपण म्हणतो ना वाक्प्रचार. अरे किती बोलावर तुला पोटचं सुद्धा पाणी हलत नाही. तेवढा निसुगाय तू पोडगाय त्या पोटचं पण पाणी हलत नाही म्हणजे स्थिर राहणे. तसं इथे स्वामी महाराज म्हणतात की म्हणून प्रतितीच्या पोटीचे पाणी नाही माऊलींची उडी. आमच्या प्रतीचं पाणी हलत नाही. आता आम्ही स्थिर आहे. आता या देहाचे राख रांगोळ्या हो तुकडे हो का जाळो कोणी हा मला चिंता नाही.
तर याला म्हणतात मरणाही आधी राहिलो मरुणे. आणि सज्जनो, शेवटचं वाक्य बोलतून थांबतो. हे मरण पाहण्यासाठी हे जीवन मिळालेलं आहे. जर हे जीवन आहे ना, हे मरण अनुभवण्यासाठी, हे मरण अनुभवण्यासाठी नाही तर प्रत्येक जन्मात मरत आलोय. कुत्र्याच्या जन्मात मेलो, डुकराच्या जन्मात मेलो, गाढवाच्या जन्मात मेलो. आज किती वेळ मारायचं? एकदाच असं मारावं, ते मरण येण्याच्या अगोदर अमर होऊन जावं आणि ते मी अमर झालं असं महाराज अभंगात सांगतायत. हो जय मरणाही आधी राहिलो मरुणी केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुझे नवल नका बिचू बोलवा. यथामती आता अवकाश बाबांच्या समोर जशी सेवा करता आधी पूर्वी नव्हती ती त्यांच्या चरणी अर्पित करतो. एक सांगायचं राहिलं अर्ध्या वाक्यात सांगतो. हेच मरण आपल्या भोसले बाबांनी सुद्धा अनुभवलं केलं. शेवटच्या काळात मी असं ऐकलं त्यांच्या जवळच्या पट्ट शिष्याकडून की ते म्हणायचे मला आता भेटायला कोणी येऊ नका. माझे शेवटचे क्षण चालू आहे. ते आले की मला त्यांच्याशी बोलावं लागतं. दोन वाक्य मला आता नामस्मरण करू द्या. माझा मृत्यू मला दिसतोय. शेवटच्या काळात त्यांनी बघून धरलं आणि नामस्मरणामध्ये देह ठेवला. ऐकी नाही म्हणजे गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवलं. जसे माझे गुरु ज्या मार्गाने गेले काय एक सुंदर प्रमाणे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग जसे उष्टावळी पूर्व कर्मावळी करून बाबांच्या चरणी सुद्धा सेवा करतो.